नमस्कार मित्रांनो, तर नवरी मी हिटलरला या मालिकेचा नेक्स्ट एपिसोड हा अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. अखेर एजेंना लीलाला प्रपोज करावंच लागलं आणि लीलाने सुद्धा शेवटपर्यंत हार मानली नाही. तर आता एजे लीलाला काश्मीरच्या ट्रिपसाठी घेऊन आलेली असतात आणि त्याचं खास रिझन असतं ते म्हणजे लीलाला प्रपोज करायचं. आणि एजे लीलाला असं साधं सुद्धा प्रपोज करणार नसतात, तर तिला ग्रँड प्रपोजर देणार असतात. आणि त्यांची इच्छा असते की लीलासारखी मुलगी, एवढी स्पेशल मुलगी, ही डिझर्व करते हे सगळं. त्यामुळेच एजंटने खूप छान प्लॅनिंग केलेलं असतं. आता लीलाने रेड कलरची छान साडी घातलेली असते आणि खूप सुंदर ती दिसत असते. एजे आणि लीला एका रोमॅन्टिक गाण्यावरती डान्स करत असतात. दोघंही खूप मंत्रमुग्ध होऊन आपले ते मोमेंट्स एन्जॉय करत असतात. लीला सुद्धा स्वतःला खूप स्पेशल फील करत असते, कारण एजे तिच्यासोबत तसं वागत असतात. आता एजे म्हणतात, लीला, तू आली आणि माझं सगळं आयुष्यच तू बदलून टाकलेलं आहे आणि तुझ्यामुळेच आपल्यासारख्या इम्परफेक्ट जोडीची एक परफेक्ट लव्ह स्टोरी तयार झालेली आहे. आणि आता आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे. लीला, आयुष्यामध्ये सेकंड चान्स किती महत्त्वाचा असतो ना, हे तू मला सांगितलं. तू आल्यानंतर मला कळालं की मी सेकंड चान्स घेऊ शकतो, पुन्हा प्रेमात पडू शकतो. आणि तू माझ्याकडनं ते सगळं करून घेतलं. तू खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि हो, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. एजे आता खूप भारावून गेलेला असतो. लीलाला तर हे सगळं ऐकून ना रडायलाच येत असतं. ती ढसाढसा रडायला लागते. आणि जे सगळं काही बोलताय हे सगळं तिला जाणवत असतं, पण या क्षणाची तिने खूप वाट बघितलेली असते आणि अश्रूंच्या द्वारे हे सगळं काही सिद्ध होत असतं. आता एजे म्हणत असतो की लीला, आय लव्ह यू, सगळ्या जगासमोर जणू काही तो ओरडून सांगत असतो. खूप मोठ्याने ओरडून सांगत असतो. त्याने आपले दोघंही हात लीलासाठी ओपन केलेले असतात आणि जणू काही तिला आपल्या मिठीत सामावून त्याला घ्यायचं असतं. तो गुडघ्यांवरती बसलेला असतो आणि लीलाला त्याने खूप मोठ्याने ओरडून सांगितलेलं असतं की आय लव्ह यू लीला. आणि अशा पद्धतीने लीलाला त्याने अखेर प्रपोज केलेलं असतं आणि लीलाचं हे स्वप्न पूर्ण झालेलं असतं. आता एजे आणि लीला यांची खरी स्टोरी, लव्ह स्टोरी बघण्यात खरंच खूप मज्जा येणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.